याला काय करता तुम्ही, तुमच्या भागात कमीत कमी आता कापूस विकला, सोयाबीन विकलं, काही विकून आता भावानं 500 रुपयाचे दर वाढणार आहेत म्हणजे आपण गडबड करून, कारण इकडला शेतकरी माझा साधा भावा शेतकरी काय पण करून अजून ते भरून ठेवायचं आणि मग ते लिंकिंग साठेबाजी हे ते सगळा विषय तो अवघवणार. मग आपण याला काय होतं, खतं मिळणार नाहीत म्हणून आता आपण 50,000 कमीत कमी 25-50,000 रुपये तुम्ही खतं भरणारच काय. ती पण खतं ओरिजिनल आहे डुप्लिकेट आहे काही माहीत नाही. मग त्यात सगळ्यात जास्त काय होतं की आपल्याला स्वस्त मिळतो युरिया, म्हणून आपण काय करतो, युरिया कुठं मिळतो का सगळ्या दुकानात 5 पोती दे 10 पोती दे. बरं इकडे काय आहेत की सगळे 50 एकरवाले शेतकरी, 25 एकर 50 एकर सगळे 10 एकर गरीबाला शेतकरी इकडे 10 एकर आहे. आमच्या गावातला 10 एकरचा सगळ्यात मोठा सातबारा, तो पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सदस्य म्हणजे 10 एकर असणारे ते त्या प्रगती पत्रावर. तुमच्यातले सगळे गरीब आहे ते 5 एकर 10 एकर पासून आमच्याकडे 10 गुंठ 20 गुंठापासून सुरुवात होती. मग हे जे आता तुम्ही करणार आहे याच्या तुम्ही नादाला लागायचं नाही. दुकानाची पायरी खताला युरिया तेवढा घ्यायचा. युरिया तुम्हाला 10 एकर जर शेती असेल 2-3 कोटी झाला तुम्हाला खूप झाला आपल्याला खतं बनवायला. आणि तेवढे 300 रुपये 400 रुपयाला सुद्धा पोता आणलं तरी त्याला दुकानदाराला परवडत नाही. तर 100 रुपये ज्यादा घे, 10 पोते आणले 1000 रुपये त्याला ज्यादा मिळाले तो खुश. तुमची 4000 गेले इकडे 50,000 जे डबल पडणार होतं ते 1000. जुनी म्हण आहे काय, नाणीला बोळाने दरवाजा मोकळा ठेवायचा आणि नाणीला मन आहे ते मन आहे माहित आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की उत्पादन खर्च 100% कमी करायचा. आणि या वर्षी सगळेजण म्हणतात की पाऊस काळ कमी राहील, दुष्काळच पडला, काय करणार. खतं तर तुम्ही अगोदर भरून ठेवलं, बियाणं पण तुम्ही भरून गेले थोडं सगळं. मग ते पैसे खतं मातीत टाकली, बियाणं मातीत हे केलं. मग आता येते क्लिअर. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय सांगतोय की इथं समजा जर तुम्ही आता 50,000ची खतं आणि 25,000चं बियाणं भरून ठेवलं, तुम्ही तिकडे साईडला बियाणं भरून ठेवलं आणि पाऊसच नाही पडला आणि माती तेवढी 75,000 गाठले, मग काय करणार. गेलेले पैसे माती तुमचे. खत कधी भरायला पाहिजे तुम्ही, तुम्हाला पीक जसं जसं सांगेल तुम्हाला तसे तसे तुम्ही औषध फवारणी आणि पैसे तुम्ही जसं जसं पाहिजे तसं तुम्ही खर्च करायला पाहिजे. आणि हे सगळी खतं तुम्हाला भरपूर प्रकारामध्ये घरच्या घरी बनवायचं शिकवणार आहे. लय त्याला हे करू नका. मग